नमस्कार मंडळी। राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला आणि यानंतर मराठवाड्यात आता काँग्रेसला पुन्हा एकदा एक मोठा दणका बसलेला आहे। 45 वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बसवराज पाटील आहेत तरी कोण, पाहूयात त्याच संदर्भातला हा व्हिडिओ। माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र म्हणून ओळख असलेल्या बसवराज पाटील यांची लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा जनाधार असलेला नेता अशी ओळख आहे। लिंगायत समाजाचे नेते असलेल्या बसवराज पाटील यांचा मराठवाड्यात खास करून लातूर आणि धाराशिवमध्ये मोठा दबदबा आहे। बसवराज पाटील हे मूळचे उस्मानाबाद तालुक्यातल्या उमरग्याच्या मुरुम इथले रहिवासी आहेत। 2009 आणि 2014 अशा दोन विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी औसा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तिथून विजय देखील मिळवला। त्यांच्या पहिल्या स्टर्ममध्ये ते राज्यमंत्री देखील झाले, पण 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला। देवेंद्र फडणवीस यांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक आणि सध्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांचा पराभव केला होता। बसवराज पाटील लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। काँग्रेसचे ते महाराष्ट्र प्रदेशाचे कार्याध्यक्ष देखील आहेत। याशिवाय विठ्ठल साई साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत। लिंगायत समाजाचे ते एक मोठे नेते देखील आहेत। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची मोठी जबाबदारी पाटील यांनी पार पाडली होती। नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्या पाठोपाठ राज्यातले काँग्रेसचे मराठवाड्यातले सगळ्यात विश्वासार्ह नेते म्हणून सुद्धा बसवराज पाटील यांच्याकडे पाहिलं जातं। केंद्रीय नेतृत्व तर विचारतं, पण राज्यातलं नेतृत्व प्रदेश कार्याध्यक्ष असून सुद्धा विचारत नाही। यामुळे सतत दुर्लक्ष होत असल्याची भावना बसवराज पाटील यांची बनलेली होती असं देखील समजतंय। गेल्या काही दिवसात बसवराज पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा सुद्धा पक्षाकडे व्यक्त केलेली होती, पण महाविकास आघाडीच्या तिढ्यामध्ये त्यांना उमेदवारी मिळेल का हे काही निश्चित नसल्याने ते वेगळी भूमिका मांडतील अशी देखील चर्चा सुरू होती। एक एक करून काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते काँग्रेसमधून बाहेर पडतायत। हे काँग्रेससाठी येत्या काळात त्रासदायक ठरेल असं जाणकारांचं मत आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।